तो शुरुआत करते हैं। ये सीक्रेट किसी को बताना मत। अभी तक हम ये सीक्रेट को क्यों छिपा रहे थे, क्यों नहीं बता रहे थे, और इस सीक्रेट के पीछे का राज क्या है, और हम सब ये क्या लेकर के आए हैं, इस सभी का क्वेश्चन मार्क सभी के पास था। बहुत सारे कॉल्स आ रहे थे, मैसेजेस आ रहे थे, मेल्स आ रहे थे कि सर ये ऐसा महाराष्ट्र में आप क्या धप्पा देने वाले हो, और ऐसा क्या सीक्रेट है जो आज रिवील होने जा रहा है। तो बस 1 मिनट के अंदर मैं आप सभी को सीक्रेट बताने वाला हूं। बट एक बार कमेंट सेक्शन के अंदर फटाफट मुझे बता दो, क्या आप क्लास 9th, क्लास 10th, 11th, 12th के स्टूडेंट्स बिलोंग करते हो, या किसी स्टूडेंट्स के पेरेंट्स बिलोंग करते हो, या दोस्त बिलोंग करते हो? कमेंट सेक्शन के अंदर मुझे फटाफट से बता देना, ताकि मुझे पता चले कि यहां पर कौन कौन मौजूद है। यस, चलो अब बात करते हैं आगे। अब आगे बात करते हैं की 2 महिने फक्त, 2 महिने फक्त म्हणजे काय, तर फक्त 2 महिने उरलेले आहेत आपल्या महाराष्ट्र बोर्ड परीक्षेसाठी, बरोबर आहे? तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एसएससी आणि एचएससीच्या परीक्षा असतात, आणि या परीक्षा 2 महिन्यावर आलेल्या आहेत, आणि जे विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे प्रॉब्लेम्स मध्ये आहेत, त्यांना टेन्शन मध्ये आहेत, काय करावं काय नाही हे समजत नाहीये। सो याचं सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। वी हॅव सोल्युशन, त्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे। आता बघा हे सोल्युशन काय असणार आहे, कशा पद्धतीचं असणार आहे, हे सगळं तर आपण सांगूच, पण त्याच्या आधी तुम्हाला काय वाटतंय, आपण काय घेऊन गेला है ना, काय घेऊन आलेलो असाल, एकदा कमेंट करून मला पटपट सांगा। हाय हाय हेलो हेलो, चलो एक बार मुझे कमेंट करो फटाफट से, क्योंकि मुझे कमेंट्स आपके नजर नहीं आ रहे थे। यस अब आ रहे हैं। प्रणव शुरुआत से वेलकम 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 प्रणव, क्या बात है, बहुत बढ़िया। सारे लोग एक बार कमेंट करो, और अच्छे से आप तभी कमेंट कर पाएंगे जब आप सब्सक्राइब करोगे। तो सबसे पहले सब्सक्राइब करो, चैनल को सब्सक्राइब करो, तब आप इस चैनल को यहां पर शेयर कर पाओगे, सॉरी कमेंट कर पाओगे। हर्ष ट्रूथ रियलिटी लाइफ, हाय हाय हेलो। चलो अब बात करते हैं, सबसे बढ़िया तो सब्सक्राइब कर दो, सब्सक्राइब नहीं किया होगा तो आपको कमेंट नहीं करना आएगा। यस रुद्राक्ष गिराम, हाय हेलो रुद्राक्ष, हाय। चलो और जो भी लोग जुड़े हैं फटाफट से कमेंट करो। क्या बात है, क्या बात है, क्या बात है। चलो आगे प्रोसीड करें। तो आपको क्या लगता है क्या लाया होगा? तो वी हैव सॉल्यूशन, और हमारे पास सॉल्यूशन है। We are launching an academy Maharashtra 9th and 10th for हमारे 9th and 10th दोस्तों के लिए, जहां पर एक बड़ा सा महत्वपूर्ण सबसे प्यारा सा क्यूट सा एक YouTube चैनल लॉन्च कर रहे हैं, जहां पर आप ये वीडियो देख रहे हैं। चैनल का नाम है अनअकैडमी महाराष्ट्र 9th and 10th। तो सबसे पहले वो जो व्हाइट वाला सब्सक्राइबर का बटन है ना, उस सब्सक्राइबर के बटन को दबाओ दबाओ दबाओ, फटाफट से दबाओ। क्रिएटिव नैतिक, हाय हाय हेलो हेलो। यस सुमित शिंदे, हाय हाय हेलो। चलो क्या बात है, क्या बात है, क्या बात है प्यारे दोस्तों, वाह। सलाम है आपको सभी को, जय महाराष्ट्र सभी को। सर चैनल तो ठीक है, अभी तो हम चैनल के ऊपर सेशन देख रहे हैं, बराबर है, बट सर आगे क्या है? आगे तो आगे अगर मैं आपको बताने जा रहा हूं आगे क्या है, तो क्या लगता है आपको क्या होगा? क्या लगता है, क्या लगता है आपको? अरे सर आप अचानक कैसे आ गए? अरे सर डर गया ना मैं अचानक, इधर क्या हो रहा है? मैं अकेला क्या रहा था तुम आगे तो डर गया मैं। हो क्या रहा है यहाँ पे? काय चालू काय? चालू कसं आहे का माहितीये का सर, 2 महिन्यावर आलेल्या आहेत परीक्षा, बरोबर आहे, आणि विद्यार्थी झालेले आहेत एकदम त्रस्त, टेन्शन मध्ये आलेले आहेत. बिलकुल. आणि मला बरेच मेसेजेस येत होते, सर तुम्ही 11-12 मध्ये शिकवता, आम्ही 9-10 आहेत, त्याच्यानंतर आमचे परत 11-12 सुद्धा आहेत, त्याच्यामुळे काहीतरी असं सॉलिड प्लॅन पाहिजे. आणि मग मी विचार केला की आता मी एकटा तर काय हा सॉलिड प्लॅन करू शकत नाही, बरोबर आहे, म्हणून मग तुमच्या सारखे प्रिय शिक्षक हवे होते, आणि अगदी तुम्ही जॉईन झाला. थँक्यू सो मच सर. सर कसा प्लॅन करायचा हे आपल्याला माहिती आहे. ह्यांच्यासाठी काय करायचं आपल्याला, महाराष्ट्राचे आपले जे लहान छोटे छोटे मुलं आहेत जे स्कूलिंगला जातात नाही का, परेशान आहेत, एक्झाम्स आहेत सर, सिलेबस खूप जास्त, होमवर्क आहे, प्रॅक्टिकल सबमिशन आहे, काय काय करणार? तर आपण त्यांना काहीतरी एकदम सुरळीत, एकदम इजी, क्लियर ट्रिक्स और अच्छा फंडा देना है। यहाँ पे कुछ ऐसा देना है जिससे बच्चे बोले कि सर
म्हणजे नाही का मजा आ गया. म्हणजे नाच खुळा. सर ते मला एक ठीक आहे. आठवलं आपल्याकडे ओके ओके ओरिजिनल आणि सगळ्यात चांगलं क्रिस्प नोट द्यायचंय मुलांना, फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड. हा ना मुलांना, तेच पाहिजे. आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना हेच पाहिजे सर, फक्त एक्झाम ओरिएंटेड. तर टेन्शन नको घ्या मुलांना, तुमच्यासाठी घेऊन आणलोय आम्ही. मॅम मला तर एकदम तुम्ही असं स्टँडर्ड अर्ध आणि स्टँडर्ड अर्ध कल्चर लुक मध्ये दिसून येतात. सर आता ते आपले मुलं आहेत, महाराष्ट्राचे मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी फक्त त्यांच्यासाठी काहीतरी नवीन आणलंय ना आपण, तर ते म्हणून ते मेंटेन ठेवायला मी नथ लावलेली त्यांच्यासाठी. क्या बात आहे, नवीन नथ घातलेली मॅमनं. पण हे नवीन 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 असं काय आहे हे आपण बघणारच आहोत. पण त्याच्या आधी सर मला एक गोष्ट म्हणजे विचारायची आहे, ते म्हणजे सर. काय, 2च महिने राहिलेले आहेत बरोबर आहे हा ना, 2 महिने राहिलेले आहेत आणि 2 महिन्यामध्ये टोटल किती टॉपिक्स असतील, किती दिवस असतील? एकूण टॉपिकचा जर विचार केला तर जेवढे दिवस कमी आहे, जेवढे दिवस आहेत ना, त्याच्यापेक्षा तर टॉपिकची संख्या जास्त आहे. आणि या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्यानंतर सर माझ्या लक्षात असं आलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी या टॉपिक्सला 3 कॅटेगरीमध्ये विभागले. म्हणजे सगळ्यात पहिला कसा प्रकार असतो ना, आपल्याला भूक लागलेली आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यावेळेस आपल्याला मॅगीची आठवण येते. तसं आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मॅगी टाईप काही चॅप्टर करून ठेवलेले आहेत ज्याच्या प्रिपरेशनसाठी त्यांना बिलकुल वेळ नाही. पण जसा दुसरा प्रकार असतो, आपल्याला मॅगी शिवाय कधी कधी व्हेज बिर्याणी किंवा आलू आहे ना, आलू बिर्याणी, खिचडी, मसाला भात असं काहीतरी पाहिजे, म्हणजे ज्याच्या प्रिपरेशनसाठी थोडा फार वेळ लागतो. अशी पण काही टॉपिक्स आहेत ज्यांना फक्त रिवाइज करण्याची गरज आहे. आणि तुमच्याकडनं विद्यार्थ्यांना एक असं सोल्युशन पाहिजे ज्याला आहे ना, ढवारा टाईप नाद करायचा नाही, अशा टाईप काहीतरी. सर मला ते सॉरी धाराशिवची तुळजापूर बीड हायवेवर हॉटेल्स आहेत काही, त्यांचं नाव म्हणजे ज्याच्या प्रिपरेशन साठी खूप सारा टाइम लागतो. आमच्या विद्यार्थ्यांनी अशाच काही टॉपिक्सला डिवाइड केलेले आहेत ज्याच्या प्रिपरेशन साठी थोडासा टाइम पाहिजे. आणि त्यांच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही काय ट्रिक्स सांगणार आहेत हे आम्हाला या ठिकाणी अपेक्षित असणार आहे. म्हणजे आता झालंय कसं, हे सगळेजण आले बघा, या परत एकदा या. मी यांना विचार करायचं काय त्यांनीच मला सांगितलं करायचं म्हणजे तुम्ही करणार काय आहे. चला शेवटी जबाबदारी माझ्यावरच टाकलेली आहे आणि म्हणून मी माझा प्लॅन सांगतो. बाकी या सर्वांना मी इंट्रोड्यूस करणारच आहे, कारण हे आत्ता म्हणजे मी कॉमेंट्स मध्ये बघतोय क्यूट मॅम, पांडा मॅम क्यूट सर हा ना सर, ही क्यूट पुकी गँग आपल्याला भेटणारच आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला काय भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय. बघा आपण स्क्रीनवर येऊयात. येस बघा, व्हॉट यू विल गेट हिअर. आता आपल्याला इथे भेटणार काय आहे. जर तुम्ही 9th किंवा 10th चे विद्यार्थी असाल तर सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा आत्ता सरांनी मला वाटतंय, सर हॉटेलचे जास्त चाहते आहेत, जेवणाचे जास्त चाहते आहेत, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं. पण आपल्याला अगदी काय भेटणार आहे तर डिटेल चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन. आम्ही तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन करू जर तुमचे बॅकलॉग्स असतील तर. दुसरा गोष्ट, वन शॉट रिव्हिजन. सर काही वन शॉट आम्ही बघतो 2 तासांचे, 3 तासांचे. आम्ही तसला वन शॉट देणार नाही. 1 तासाचा क्रिस्प वन शॉट असा की एकदा बघितला की कॉन्सेप्ट क्लिअरिटी पण आणि एकदा बघितला की क्वेश्चन प्रॅक्टिस पण. नाद करायचा नाही, क्वांटिटी आणि क्वालिटी एकाच वेळी. चला नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आपण सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इथं देणार आहोत. बालभारती, तुम्हाला माहित आहे आपल्या पुस्तकाचं नाव आहे बालभारती. बालभारतीच्या बाहेरचं किंवा आपल्या पुस्तकाच्या बाहेरचं काही येतच नाही. मग कशाला बाकीचे रेफरन्स बुक वाचायचे, यानं बुक काढलं, त्यानं बुक काढलं, अमकं केलं, तमकं केलं. मला विद्यार्थी मला काय विचारतात, सर या प्रकाशनचं पुस्तक वाचू का? नाही, एकदम प्रॉपर तुम्हाला टीचर्सच्या नोट्स वापरा. तुम्ही टीचरची एखादं जर लिहिलेलं मटेरियल असेल ते वापरा आणि तुमचं बुक सगळ्यात महत्वाचं वापरा. आणि दुसरं आहे कॉम्प्लिमेंटरी फ्री एक्झाम प्रिपरेशन, त्याच्याबद्दल तर आपण सांगू. पण सर मला काय म्हणणं आहे, आपण याच्यात ना मुलांना म्हणजे प्रॉब्लेम काय येतोय, त्यांना प्रॉब्लेम येतोय सर की क्वेश्चनच समजत नाहीये आणि क्वेश्चनला अप्रोच कसं करायचं, की आन्सर रायटिंग कशी पाहिजे की ज्याच्यामुळं ना त्यांना पैकीच्या पैकी गुण भेटतील. येस, की असं होतंय ना की आता 5 मार्काचा प्रश्न आला, अरे किती लिहायचं, काय लिहायचं, कसं सुरू करायचं, कसं संपवायचं, हे आपल्याला आम्ही इथं तुम्हाला देणार आहे. आम्ही इथं आन्सर रायटिंग पण तुम्हाला शिकवणार आहेत की कोणत्या क्वेश्चनला कसं अटेम्प्ट करायचं आणि त्याला कसं ओपन करून त्याची बॉडी काय असायला पाहिजे, ते क्लोजर कसं करायला पाहिजे. तर आम्ही तुम्हाला शिकवणार आहेत आन्सर रायटिंग.
क्या बात है. क्वेश्चन अनालिसिस, आन्सर रायटिंग. यामुळे तुम्हाला काय होणार आहे, कुणीही पण असू द्या, मग तुम्ही जर आन्सर प्रॉपरली अटेम्प्ट केला ना, हे बघा कंटेंट तुमच्याकडे येणार, आम्ही तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करणार, तुमच्या डोक्यात सगळं बसणार, ठीक आहे. पण त्याला प्रेझेंट कसं करायचं क्वेश्चन पेपरमध्ये, आपण एक्झामला जातो, क्वेश्चन आपल्याला प्रेझेंट कसं करायचं त्याला ते शिकवणार आहेत आपण आन्सर रायटिंग. साध्या सोप्या भाषेमध्ये राम सर हे जेवणाचे खूप चाहते आहेत. मला वाटतं तडका कसा द्यायचा. तडका, हा आमच्या तडका मेन आहे. विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जर जनरली आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो सारख्या विषयांकडे विद्यार्थी भरपूर लक्ष देत आहेत, मात्र सगळ्यात शेवटच्या 2 महिन्यांमध्ये त्यांना या पण गोष्टीची जाणीव होती की आम्ही लँग्वेज सेक्शनकडे कुठेतरी दुर्लक्ष केलेलं आहे, आणि म्हणून आपली एक लँग्वेज सेक्शनवर आधारित सगळ्यात महत्वाची एक सिरीज चालणार आहे, ज्याच्या माध्यमातून रायटिंग सेक्शन असेल, ग्रामर असेल, है ना, व्याकरणाचा संपूर्ण प्रकार असेल, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये लँग्वेज सेक्शनची मोठी मोठी उत्तरं सुद्धा, निबंध लेखन, या सगळ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त मार्क्स पर्यंत कसं पोहोचायचं यावर सुद्धा आमची एक स्पेशल सिरीज असणार आहे. म्हणजे सायन्स व्यतिरिक्त बाकी लँग्वेजच्या सब्जेक्टवर सुद्धा आपण यामध्ये सिरीजच्या एक नंबर सर, एक नंबर. हेच करणं गरजेचं आहे सर. आपल्याला एक ऑल अराउंड प्रिपरेशन पाहिजे. 2 महिने आहेत, 2 महिन्यात वेल प्लॅन ऑफ ऍक्शन सोबत आणि एक प्रॉपर लिनियर वे मध्ये आपल्याला प्रिपरेशन पाहिजे, ज्याच्यात ना मुलांना कळलं पण नाही की कसं प्रिपरेशन झालं आणि कसे त्यांना ना मार्क्स भेटले. आता या सगळ्या 66 डेजची प्लॅनिंग आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत मांडायची आहे, पण त्याच्या अगोदर आपला पुढच्या या महिन्याचा प्लॅन काय असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी सर 100%. तर मला वाटतंय आता हे सगळ्यांनी सांगितलंय, पण मला वाटतंय आता खरं सरप्राईज रिव्हील केलं पाहिजे की आपण नेमकं आणलंय काय, कसं करायचं ते तर तुम्ही सांगितलंय, पण आता आणलंय काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. SSC बोर्ड 2026 बोर्ड बुस्टर 30 म्हणजे 30 दिवसांचं आपलं चॅलेंज असणार आहे, आणि या 30 दिवसांमध्ये आपण सगळ्या या गोष्टी करणार आहोत. लिटरली बेस्ट महाराष्ट्रातील सगळ्यात बेस्ट बॅच असणार आहे. आणि या बॅच मध्ये तर म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला, कॉमेंट सेक्शन मध्ये पण तेच सांगलंय काय, तर क्वांटिटी आणि क्वालिटी आपण सोबतच देणार आहोत. महाराष्ट्र सध्या त्याच्यासाठीच एकदम जबरदस्त आहे, हो का नाही मॅम? हा सर, पण इतकं सगळं फ्री मध्ये देणार का तुम्ही? नाही काही आहे की काय? नाही मॅम, फीस असणार नाही याच्यासाठी. सर, आपले मुलं आहेत, असं कसं फीस कसं घेणार? किती ठेवणार आहे तुम्ही? आपण या सगळ्या याच्यासाठी 15,000 रुपये फीस ठेवलेली आहे सर. 15? येस 15? सर 15,000 नको. आमची मुलं आहेत, महाराष्ट्राची मुलं आहेत, हो की नाही? पैसे घ्यायचे काय? मग किती? नाही सर, पैसे नको मला. मग नाही किती? पैसे 1000? घ्यायचं. मला वाटतंय 15,000 सफिशियंट. एकदा कॉमेंट मध्ये सांगा बरं मला, 15,000 ठीक आहे का? बाळांनो, तुमच्यावर आहे, तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा ना, तसं डिसाईड करू आम्ही. लवकरात लवकर कमेंट करा. मुळात हा प्लॅटफॉर्म आपण अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करतोय जे आपल्या ग्रामीण भागांपर्यंत आणि या दर्जाचं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, आणि म्हणून मला वाटतं आपण काहीतरी या गोष्टीवर है ना 15,000 किंवा 1000 असा काहीतरी विचार केला पाहिजे. मला वाटतंय सर आपण यावेळेस काहीतरी चांगला विचार कराल, कारण आपल्याला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. आपले महाराष्ट्राची मुलं, आपले मुलं. किती करायला पाहिजे सर? काय वाटतंय? मला वाटतं सर तुमचं सांगा, तुम्हाला काय वाटतं? एक मिनट, मैं एक छोटा सा कॉल लगाता हूँ भाई, क्योंकि मेरे को तो पता नहीं है सारी चीजें, तो एक छोटा सा मैसेज करता हूँ. क्या करूँ, पूछू? नाही सर, हमारे बच्चे सर, महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, आपले पोर आहेत, आपल्या इथले पोर आहेत, आणि त्यांना काहीतरी आपल्याला द्यायचंय सर. बच्चे तो सर फ्री बोल रहे. फ्री? सर एक काम क्या करें फ्री लगा देते. सर, जो होगा देख लेंगे. बच्चों के लिए, महाराष्ट्र के लिए सर, व्हेरी नाईस. आणखी कमेंट करा. महाराष्ट्र के लिए सर कर देते हैं. क्या बात है? आपला महाराष्ट्र. एकच गोष्ट, चल जय महाराष्ट्र. फ्री बच्चों के लिए ये कोर्स अभी आगे से एकदम फ्री रहेगा. अब बिल्कुल. एग्जाम के लिए, एग्जाम तक है ना, बिग बूस्टर ये प्रिपरेशन रहेगा, और पूरा का पूरा 6 सब्जेक्ट का प्रिपरेशन आपको इस सीरीज के अंदर आपको फ्री ऑफ कॉस्ट मिल जाएगा. सब कुछ इसमें आपको नोट्स मिलेंगे, इसमें आपको प्रीवियस ईयर क्वेश्चन, इसको वन शॉट्स, मैराथन सीरीज, आपको इसमें आपके सैंपल पेपर्स और डाउट डिस्कशन सब होगा सर. एक बार देखते हैं सर क्या क्या मिलने वाला है. बिल्कुल सर, बिल्कुल बिल्कुल. चलो सर, एक बार डेली रैपिड रिवीजन 1 शॉट हम देंगे, और ऐसा क्रिस्प तरीके से जिसके अंदर कॉन्सेप्ट भी हो, समय भी बचे,
और क्वेश्चंस प्रैक्टिस ज्यादा से ज्यादा करना है। आपको कैसा लगा पहला पॉइंट सर? सर वन शॉट रिवीजन जरूरी है, क्योंकि टाइम ये है कि 2 महीने बाकी है। Yes. और ये अपना 1 मंथ का है। 1 मंथ में हमें ज्यादा से ज्यादा चीजें कवर करनी है। Yes. हमें उनको एग्जाम रेडी बनाना है, तो ये बेस्ट है सर। कम टाइम में ज्यादा प्रिपरेशन, बस। क्या बात है सर। दूसरा है डेली लाइव सेशन। बच्चे बोलते हैं सर लाइव सेशन एकदम फीलिंग आता है। बिल्कुल सर, लगता है कि कोई है हमारी सुन रहा है, नहीं तो क्या। और ठीक है? लाईव्ह सेशन केलं पाहिजे सर. क्या बात है? म्हणजे मुलं जुडले पाहिजे आमच्याशी. नाही तुमच्यासोबत रोज चॅट करायला आम्हाला मजा येईल. येस, हा ना तर सर. आपण डेली लाईव्ह सेशन पण ठेवणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक सध्या ट्रेंड चालू आहे असा जबरदस्त, तो म्हणजे काय, मॅरेथॉन. मॅरेथॉन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मॅरेथॉनच्या माध्यमातून जर आपण PYQs हे कव्हर करत घेत असू तर एक बोर्डाचा आतापर्यंत पॅटर्न राहिलेला आहे की 60 ते 65% जे काही क्वेश्चन राहिलेले आहेत ते प्री 4 इयर्स 5 इयर्स रिपिटेशन क्वेश्चन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे ते प्री बोर्ड मॅरेथॉन मध्ये, ज्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण PYQs कंप्लीट करणार असणार आहोत. सर ये 8, 10, 11, 12 घंटे के मैराथन लेंगे, बच्चे भी 100% हम भी बहुत मजे करेंगे. ऐसा लगना ही चाहिए कि एग्जाम का प्रेशर आ रहा है, टेंशन आ रहा है. बिल्कुल नहीं. ये मैराथन अगर बच्चे कंप्लीट कर लेते तो इसमें ये लैंग्वेज के साथ साथ ये मैथ और साइंस के सब्जेक्ट भी कंप्लीट हो जाते हैं. सब्जेक्ट कौन से होंगे? साइंस का पार्ट 1, पार्ट 2. अब ऑब्वियसली ये तो हम कंप्लीट करने वाले हैं. इसके साथ साथ जो मैथमेटिक्स है और सोशल साइंस है, ये सब्जेक्ट के साथ साथ 2 लैंग्वेज के ऊपर और इंग्लिश के ऊपर भी हम फोकस करने वाले हैं. मैंने तो अभी बता दिया, लैंग्वेज के ऊपर हमें राइटिंग सेक्शन में फोकस करना है, जहां पर बच्चे जनरली थोड़ा सा प्रॉब्लम आता है, ये भी हम दिक्कत सॉल्व कर देंगे. और साइंस के लिए तो हमारे पास स्पेशल कमिटी है ना, फैकल्टी है, और मैथ और सोशल साइंस के ऊपर भी हम फोकस करने वाले हैं. यहाँ पे सारे लेक्चर्स नोट्स आपको फ्री ऑफ कॉस्ट मिलेंगे. लेकिन दूसरा, कहाँ मिलने वाले ये भी बता दीजिएगा. यस, वो भी बता देता हूं लास्ट में. ऑल सेशन अवेलेबल ऑन यूट्यूब चैनल. सारे के सारे सेशन आपको इसी चैनल के ऊपर मिलेंगे. चैनल का नाम नोट करके लीजिएगा, अनअकैडमी महाराष्ट्र 9th and 10th. फिर से एक बार बोल रहा हूं, अनअकैडमी महाराष्ट्र 9th and 10th. इसके ऊपर साथ साथ ऑल PDF नोट जो है वो आपको टेलीग्राम चैनल के थ्रू मिलेंगे. टेलीग्राम चैनल की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दे रखी है, वहां से आप देख सकते हो. क्या बात है सूरज सर. चैनल का नाम भी यही है, जो हमारे इस चैनल का नाम है अनअकैडमी महाराष्ट्र 9 and 10. इसके अंदर आपको पूरे के पूरी जो भी PDF नोट्स है, लेक्चर की नोट्स है, वो भी आपको यहाँ पर फ्री ऑफ कॉस्ट मिल जाएगी. चल सूरज सर आपके बहुत ही फैन है. हाँ, क्या मैं अभी देख रहा हूं, मैं थैंक यू सो मच. हाथ नहीं उठा सकता हूं, ये वाला देख पा रहे हो, ठीक है. फिर भी आ रहा हूं क्योंकि मुझे पता है मेरे सब्जेक्ट के लिए बहुत लोग डरते हैं, ठीक है. अब बताऊंगा कौन सा सब्जेक्ट है. रुको, सबका इंट्रोडक्शन होगा, कौन क्या पढ़ा रहा है, किससे क्या पढ़ना है. बट मैं ये बोलना चाहता हूं कि हाँ, मैं आ रहा हूं सिर्फ मेरे महाराष्ट्र के बच्चों के लिए और मेरे महाराष्ट्र के लिए. हम इस एग्जाम में फोड़ देंगे, बोल रहा हूं. थँक्यू सुमित, थँक्यू संतोष सर, हर्ष पाटील, थँक्यू सो मच. सगळ्यांचं खूप 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 धन्यवाद आहे. आता बघा आपण पुढे येतोय. नो युअर टीचर्स. आता तुम्हाला कोण कोण शिकवणार आहे, आता म्हणजे ते बघितलेलेच आहेत, पण त्यांच्याबद्दल अजून थोडंसं जाणून घेऊया ना. नेमकं कोणत्या क्वालिटीचे आणि कशा प्रकारचे टीचर्स अनअकॅडमी महाराष्ट्राच्या चॅनलवर तुम्हाला शिकवणार आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा आमंत्रित करतो आपले मैथमेटिक्स. भाई मेरा तो मैथमेटिक्स बहुत खराब है. हाँ, अब ये मत बोल देना कि जब ये एजुकेटर्स आएंगे वो है और फिर भी आपका मैथमेटिक्स खराब है. भाई मेरा मैथमेटिक्स से बहुत 36 का आंकड़ा है. बाकी मैं मैथमेटिक्स के सर को इन्वाइट करता हूं, आ जाइए राम सर. तो राम जाधव सर जिनको आप देख रहे हैं, यस, एक 6 years ऑफ एक्सपिरियन्स. सर 6 साल से आप पढ़ा रहे हो, 6 वर्षापासून तुम्ही शिकवताय. MSc मॅथमॅटिक्स केलंय, MA इकॉनॉमिक्स. मला ही गोष्ट समजली नाही सर, MSc मॅथमॅटिक्स आणि MA इकॉनॉमिक्स, गणित आणि पैसा. जनरली सर ये इकोनॉमेट्री की ब्रांच होती है, और इकोनॉमिक्स में स्टैटिस्टिक्स के साथ साथ मैथ के अलावा कुछ भी नहीं होता, इंपॉर्टेंट सब्जेक्ट होते हैं. तो ये इकोनॉमेट्री एक ब्रांच है जिसके बारे में हम
बाद में जो वैकेशनल कोर्सेज के रिगार्डिंग बताना है तब हम इसके रिगार्डिंग बता देंगे। लेकिन बाकी फिलहाल हमारे लिए इम्पोर्टेंट तो इतना ही है कि एमएससी मैथमेटिक्स के साथ साथ स्टैटिस्टिक्स। चलो, यूजीसी नेट भी आप क्वालिफाइड है फॉर पीएचडी क्वालिफाइड, बट अभी आपने पीएचडी स्टार्ट करी है? नहीं सर, मैंने अभी प्रेफरेंस दे दिया है बच्चों को पढ़ाने के लिए। हम पीएचडी आराम से कर देंगे, बस क्वालिफिकेशन रखना हमारे लिए इम्पोर्टेंट। क्या बात है सर, मेंटोर 10,000 प्लस ऑफलाइन एंड ऑनलाइन स्टूडेंट्स, क्या बात है सर। आप 6 साल से ऑफलाइन प्लस ऑनलाइन पढ़ा रहे हो। मेंटर 100 प्लस स्टूडेंट हु स्कोर 100 आउट ऑफ 100 इन मैथ्स, और वो भी अभी तक ऑफलाइन में जो लेकिन इसमें आने का एक रीजन था की जो हम यहाँ प्रोव्हाइड कर रहे हैं यही हम महाराष्ट्र के मतलब महाराष्ट्रातल्या सगळ्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण पोहोचू आणि त्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं, हा सगळ्यात महत्वाचा उद्देश होता। आणि म्हणून हे विद्यार्थी जे फक्त आपल्या काही विशिष्ट बॅच पर्यंत मर्यादित राहायचे, 100+100 घेणारे किंवा एमएसटी सीईटी मध्ये मॅथमॅटिक्स सारख्या सब्जेक्ट मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे, आता हा आकडा फक्त एखाद्या विशिष्ट बॅच पुरता मर्यादित न राहता तो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि एकूण सगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे विशेष है ना उपक्रम पोहोचला पाहिजे, यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी सुरू करत आहोत। क्या बात है। और मेंटोर सर, तुम्ही जेई पण शिकवता, एमएसटी सीटी पण शिकवता? जनरली आपल्या ह्या पुढचा जो काही उपक्रम असणार आहे तो सीईटी साठीचाच असणार आहे, आणि म्हणून आपल्याला या चॅनलवरच्या आपलं जे काही दुसरे चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण सीईटी साठीचं सुद्धा प्रिपरेशन चालू असणार आहे। सर मला वाटतंय सर माझं मॅथमॅटिक्स कच्चं होतं, तरी पण मॅथ कमी कच्चं असलं सर तुमचं तरी तुम्हाला मला वाटतं केमिस्ट्रीमध्ये सुद्धा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकच्या प्रकारामध्ये मॅथमॅटिक्स इक्वेशन्स त्या सोल्युशन मध्ये मॅथची फार गरज असते। मात्र जे विद्यार्थी पुढे चालून आहे ना जेई सेक्शनला किंवा एमएसटी सीईटी मध्ये मॅथमॅटिक्स ग्रुपला पीसीएम ग्रुपला ऍडमिशन घेतात, अशा विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री हा विषय सुद्धा किती जो दोघां ग्रुपसाठी महत्वाचा असतो। अशा आपण आता दुसऱ्या फॅकल्टी बद्दल इन्फॉर्मेशन घेऊयात, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी आतापर्यंत सगळ्या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचं काम केलं असे ओम जाधव सर, आणि ज्यांना 5 वर्षापेक्षा अधिकचा ऑनलाईन प्लस ऑफलाईन टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे फक्त ऑफलाईन किंवा फक्त ऑनलाईन अशा प्रकारात नसून विद्यार्थ्यांचं 1-to-1 कनेक्शन असलेले हे एक शिक्षक, ज्यांची एमएससी इन केमिस्ट्री कंप्लीट झालेला आहे। त्याच्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, म्हणजे थोडक्यात काय तर जसं आपण शालेय स्तरावर जर आपण विचार केला तर आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या स्पर्धेची आपल्याला ओळख झालेली असते। मग या सरांचा जर आपण विचार केला तर आयआयटी गेट सारखी एक्झाम असेल, डीआरडी सर, मी फक्त या सगळ्या गोष्टींची नावं वाचू शकतो आहे का नाही, तुम्ही सगळ्या स्पष्टीकरण आम्हा विद्यार्थ्यांना द्याल। त्याचबरोबर मित्रांनो, म्हणजे आयसर सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये आता नुकतीच जशी आयएटी नावाची एक्झाम सुरू झालेली आहे जेडब्ल्यू सारखी, मात्र एक काळ होता ज्याच्या माध्यमातून केव्हीपोआयच्या माध्यमातून सुद्धा आपण आयसर सारख्या आहे ना, ज्याच्या संपूर्ण भारतात फक्त 7 संस्था आहेत आहे ना, म्हणजे ती आयआयटी दर्जाची एक संस्था आहे आणि ज्याची ऍडमिशन केव्हीपीवाय सारख्या प्रकरणं अशा माध्यमातून केली जायचे, काही विद्यार्थी सिलेक्ट केले जायचे। मला वाटतंय अशा परीक्षेपर्यंत तुम्ही जाऊन आलेला आहात आणि ह्याचा आणि योगायोगानं तुम्ही म्हणजे आहे ना याच इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे त्याचा आमच्या विद्यार्थ्यांसाठी नक्की जास्तीचा फायदा होणार आहे। या सगळ्यांबद्दल मी जेवढं सांगू शकणार नाही त्याच्यापेक्षा तुम्ही आणखी जास्त माहिती सांगाल, त्याचा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे। हा 1 लाखचा मला वाटतं याच्यापेक्षा खोटं मला बोलता नाही येणार, पण जर विचार म्हणजे तुमच्या ऑनलाईन सेक्शन मुळे हा थोडा आकडा फुगलेला आहे आता माझ्या लक्षात आलं, नाहीतर जर तुम्ही फक्त ऑफलाईनचे असता तर मग मात्र मी म्हटलं असतं की याच्यापेक्षा खोटं नाही बोलायला पाहिजे। पण सरांनी ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण म्हणजे आपल्या जे काही आहे ना भारतामधल्या ज्या काही टॉप एज्युकेशन संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून सरांनी आपलं जे काही नॉलेज आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून आज आपले म्हणजे हे सर आपल्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सोबत आहेत, ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे। तर खरं सर तुमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच विद्यार्थ्यांना पीसीएम पीसीबी सारख्या वेगवेगळ्या ग्रुपसाठी प्रिपेअर करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। मात्र आमच्यात काही प्रश्न आहेत आहे का नाही, या गोष्टीबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती सांगा। सर मी एमएससी केमिस्ट्री केलं, भारतातला खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामधून। त्याच्यानंतर आयआयटी गेट म्हणजे एमएससी किंवा बीटेक झाल्याच्या नंतर तुम्हाला एमटेक साठी आयआयटीज मध्ये
ऍडमिशन घ्यावं लागतं. त्याच्यासाठी IIT गेट नावाची परीक्षा असते आणि ही IIT गेट नावाची परीक्षा मी क्वालिफाईड झालो होतो आणि ते सुद्धा सलग 3 वेळेला. पुन्हा ऍडमिशन नाही घेतलं. 2021, 22, 23 है ना, 24ला अनफॉर्च्युनेटली मला ती परीक्षा देता आली नाही. 3 वर्ष हॅट्रिक केली आणि सर IIT हैदराबाद मध्ये PhD साठी क्वालिफाईड झालेलो होतो. पण PhD मी तुमच्यासारखंच केलं नाही. विद्यार्थ्यांसाठी DRDO नावाची ही आपली सुरक्षा यंत्रणा आहे. स्पेस येस, तर त्याच्यामध्ये मी एक रिसर्च ट्रेनी म्हणून माझी इंटरव्ह्यू म्हणजे सिलेक्शन झालं होतं. परंतु एक सायंटिस्ट आपल्याला व्हायचे, पण आपण सायंटिस्ट क्रिएट्स करू शकतो म्हणून अगदी DRDO सुद्धा नकार दिला. बारक नावाची संस्था आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, याच्यामध्ये सुद्धा माझा रिसर्च ट्रेनी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र आपल्याला कुठेतरी टीचिंग करायचं आहे आणि नोकरीला न जाता मी बार सुद्धा सोडलं. KVPI स्कॉलर. आज हा जो काही तुमचा एक महाराष्ट्रातला एक विद्यार्थी चाहता वर्ग आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही इतक्या लाखो विद्यार्थ्यांना जे मेंटॉर करण्याचं काम केलेलं आहे, हा सगळी प्रोफाईल पाहता नक्कीच मला वाटतं की आमच्या ग्रुपमधले आहे ना, बॅच मधल्या विद्यार्थ्यांचं भाग्य आहे की असे हायली क्वालिफाईड असलेले शिक्षक आपल्याला जोडले गेलेले आहेत. आणि आपण आता सायन्स 2 चा पार्ट बघण्यासाठी आहे ना. चला आता बघा, सायन्स 1 चा पार्ट तर मी घेणार आहे, पण सायन्स 2 च्या पार्टसाठी तुमच्या सगळ्यांसाठी एक पुकी मॅम आपण आणलेल्या आहेत, बरोबर आहे. आताच तुम्ही सांगितलं की मॅम एकदम महाराष्ट्राची नथ घालून आल्या. मला वाटत होतं मॅम एकदा 9 वारी नाटे घालून यायला पाहिजे होतं. येईल, नक्की येईल. जास्तीत जास्त कमेंट होऊ द्या मुलांना आणि सगळ्यांना, तुमच्या रिलेटिव्हला, तुमच्या फ्रेंड्सला सगळ्यांना शेअर करा. ते म्हणतात ना की हेल्प करनी है तो एक जन 3 लोगों को शेयर करो, वैसे ही सबको लिंक शेयर कर दो और ज्यादा से ज्यादा कमेंट करो, ठीक है. क्या बात है. तो मैम का नाम है प्रणीता मैम. आप सब उन्हें प्रणा मैम भी बोल सकते हैं. कॉल मी प्रणा. ओके, प्रणा म्हणू शकता तुम्ही मला. चल, 4 साल से मैम पढ़ा रहे हैं और मुझे लगता है सबसे पहले हम एक ऑफलाइन इंस्टीट्यूट में पढ़ाते थे. हाँ. हम दोनों एक साथ में थे. मैं साइंस 1 का पार्ट पढ़ाता था, मैम साइंस 2 का पार्ट पढ़ाती थी. एंड देयर आर नंबर ऑफ स्टूडेंट्स. मैम उस बार में 50 बच्चों के बैच में करीब 12 बच्चों ने साइंस में 100 आउट ऑफ 100 लाए थे. हाँ हाँ, सच है ये. चलो, फिर BSc इन केमिस्ट्री, बॉटनी, जूलॉजी. वाह, क्या बात है. MSc जूलॉजी के अंदर क्या है, यहाँ पर कॉलेज का नाम नहीं डाला है, बट मुझे लगता है मैम जो MSc करी है वो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ से करी है, जो महाराष्ट्र का सबसे बेस्ट कॉलेज है. एक्चुअली यूनिवर्सिटी, जैसे मैं आती हूँ गढ़चिरौली से, एज यू नो गढ़चिरौली बहुत ज्यादा फेमस है. किस चीजों के लिए वो मुझे बताने की जरूरत नहीं है, ठीक है. और मुझे ये भी बोलना है कि अकॉर्डिंग टू एजुकेशन, अगर हम स्मॉल टाउन से आते हैं, जैसे मेरे बच्चे रिलेट करेंगे, कोई गांव से होगा, ठीक है, वो बच्चे रिलेट करेंगे कि एजुकेशन के मामले में हमें इतना अच्छा एजुकेशन नहीं मिल पाता ड्यू टू द सम रीजन. अभी मैं ऐड नहीं करना चाहूंगी. तो ऐसे बच्चों को ऐसा होता है कि बहुत अच्छी जगह पे जाके पढ़े. जैसे हम टीवी पे देखते हैं कि बहुत बड़ा कॉलेज है, बहुत बड़ी यूनिवर्सिटीज है, ठीक है. तो वो ही मौका मुझे मिला लाइफ में. तो वो वैसे ही जैसे मैंने स्ट्रगल किया था एजुकेशन के लिए कि बहुत अच्छे कॉलेज में जाके पढूं या वैसी फैसिलिटीज नहीं मिली, तो मैं चाहती हूँ जो महाराष्ट्र वाले बच्चे होते, महाराष्ट्राचे मुलं बहुत गोंडस असतात, ठीक आहे, मस्त क्यूट माझे बाळ महाराष्ट्राचे. मला असं वाटते की त्यांना पण चांगल्या ठिकाणावरून आणि चांगलं एज्युकेशन मिळालं पाहिजे. त्यामुळे आम्ही हे अनअकॅडमीच्या माध्यमातून खूप साऱ्या मुलांना चांगलं एज्युकेशन गेलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही हे नवीन चालू केलंय चॅनल. रिसर्च भाई साहब, मैम मैं इतने रिसर्च इंस्टीट्यूट में काम किया लिटरली, बट अभी तक मेरा एक भी रिसर्च पेपर पब्लिश नहीं हुआ. बट आप मतलब SPPU में रहने के बाद भी रिसर्च पेपर पब्लिश किया है, क्या बात है यार. हैट्स ऑफ मैम. मेंटर मोर देन 1000+ स्टूडेंट्स मेंटर. और सबसे बढ़िया मैम, आपने भारत के सर्वश्रेष्ठ ऑफलाइन इंस्टीट्यूट्स में काम किया हुआ है, साथ साथ ऑनलाइन यूट्यूब चैनल के माध्यम से भी काम किया हुआ है. मेंटर स्टूडेंट्स फॉर एग्जाम लाइक नीट में भी आप पढ़ाया है. MST, CET, ओलंपियाड, होमी बाबा भी होती है. जैसे अगर महाराष्ट्र के बच्चे पढ़ते हैं तो उनके लिए होमी बाबा भी एक इम्पोर्टेंट एग्जाम है, जो कॉम्पिटिटिव एग्जाम है. देखो बच्चों, आजकल के जमाने में कंपटीशन इतना ज्यादा है, यही कंपटीशन को नॉर्मलाइज करने के लिए हम आ गए, ठीक है. तो अभी तुम्हें टेन्शन लेने की जरूरत है नाही. मराठीमध्ये पण आपण मराठी बोर्ड शिकून पण रॉक करू शकतो लाईफ मध्ये.
हा चलो क्या बात है. कारण की माझं महाराष्ट्र बोर्ड होता आणि बघा मी इथे आहे तर तुम्ही पण कुठेतरी असू शकता समोर लाईफ मध्ये. Yes. तर मला असं वाटतं की जे महाराष्ट्राची मुलं आहेत त्यांना चांगला अभ्यास करायला पाहिजे आणि तुमच्यासाठी फक्त महाराष्ट्राच्या मुलांसाठी आम्ही शॉर्ट नोट्स व्हिडिओज सगळे तुमच्यासाठी रेडीमेड मटेरियल असेल. फक्त आणि फक्त बाळांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि आमचा साथ द्यायचा. ठीक क्या आहे, बात. तयार आहात तुम्ही? मैम एक कमेंट्स बहुत बार बार आ रही है और वो कमेंट्स है सूरज सर. वाह, आ जाइए. सर, ओके जानने के ओके. हमें भी ये है कि जानना है उनके बारे में. आइए सूरज सर. बोलिए बोलिए सर, बोलिए. सर मुझे बताने की जरूरत नहीं है क्योंकि कमेंट सेक्शन के अंदर आपके दीवाने आपके फैंस ही आपके बारे में बता रहे हैं. मुझे बताने की जरूरत नहीं है, बट जो नए स्टूडेंट्स होंगे उनको मैं बताना चाहूंगा सूरज सर बस नाम ही काफी है. सूरज सर बस नाम ही काफी है. और BA आर्ट्स, क्या बात है यार, मतलब बैचलर ऑफ आर्ट्स, बिल्कुल सर, बिल्कुल सर. मास्टर ऑफ आर्टिस्ट आर्ट्स लोग हैं सर. MA हिस्ट्री, कलाकार लोग हैं सर. सर वो है ना बात, लोग किताबें पढ़ते हैं, Yes. हम इंसान को पढ़ना सिखाते वाह हैं. वाह वाह, क्या तर ठीक आहे. तुम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाच्या माध्यमातून पूर्ण लढायांचं ज्ञान देणार असाल. मात्र हे जे काही तुम्ही हे कोणत्या लढाईचा प्रकार आहे ज्या अच्छा. माध्यमातून अशा परिस्थितीत तुम्ही विद्यार्थ्यांसमोर हा. आलेला आहात? हा असा प्रकार आहे की मी इथं अन अकेडमीला येणार होतो. तो उसी दिन मेरा जो लास्ट मैं जहाँ था काम करता था वो भी एक बहुत अच्छी एजुकेशनल इंस्टीट्यूट है. वहां से मैं यहाँ आ रहा था और बाइक से मैं गिर गया. मुझे लगा ये Accident हो कौन सी गया. लड़ाई का पार्ट था, तो लेकिन हम नहीं सर, ये लड़ाई है अर्बन सेंटर्स की, ये लड़ाई है सिटीज की, ये लड़ाई है हर एक हिंदुस्तान की के एक इंसान की जो रोज कम्यूट करता है अपने वर्क पे, रोज कमाने के लिए बाहर जाता है, रोज अपने फैमिली के लिए मेहनत करने बाहर जाता है. तो एवरीवन बी प्लीज ड्राइव सेफली. मैं यही कहना चाहूंगा, वेयर हेलमेट, अपनी हेलमेट पहनो. और यही चीज है सर, सर, यही बेसिक चीज है, वो सारी चीजें यही आप बेसिक पढ़ाएंगे. चीज है सर. वो सारी चीजें आप पढ़ाएंगे, वही सोशल साइंस आप पढ़ाने वाले हो, यही ये बता सर, रहे हो. मैं समाज में पढ़ाऊंगा चीजें. एक बात मैं आप बताना चाहूंगा सर, अगर मैं यहां होता तो मैं रेस्ट करता, बट सच अ डेडिकेशन. आप 4-5 दिन में तुरंत ऑफिस आते हो. भैया 2 महीने के बाद मेरे प्यारे बच्चों के एग्जाम्स है और 2 बिल्कुल महीने सर. में रेस्ट नहीं करूंगा. मैं पढ़ाऊंगा और इस लगन के साथ जो है ना सर, सबसे पहले मैं हमारे दर्शकों की तरफ से आपको सैल्यूट देता हूं, आपको जय महाराष्ट्र करता हूं. ऐसे लगन के अगर टीचर्स हमारे पास होंगे ना तो सोचो हमारा कंटेंट और हमारी डिलीवरी कंटेंट क्या होगी, ये बस आप जानो. और सबसे पहले हमें ज्यादा ज्यादा बच्चों को जुड़ाओ. दूसरी बात है मास्टर ऑफ टीचर्स, क्या बात है, 5+ years ऑफ ऑनलाइन एंड ऑफलाइन टीचिंग. वाह सर, क्या बात है. मेंटर मोर देन 1000 स्टूडेंट फॉर CBSE एंड SSC. सर बिल्कुल सर. मतलब वो CBSE वाला तड़का भी सर सीबीएसई तो बच्चों को बताएंगे. सीबीएसई का जो आता है ना, अभी हमारे स्टेट बोर्ड के बच्चे समझते हैं सीबीएसई वाले थोड़े से ज्यादा ये होते हैं या आईसीएसई वाले ज्यादा होते हैं. एक बात बताना चाहता हूं, तुम खड़े तो सबसे बड़े. सर समझ में आ रहा है? कोई बोर्ड छोटा या बड़ा नहीं होता. मैं स्टेट बोर्ड से पढ़कर आया हूं, मैं यहाँ अभी खड़ा हूं अन अकेडमी में, इतने बड़े इंडिया के बड़े इंस्टीट्यूट में, एजुकेशनल इंस्टीट्यूट, इट्स द बिगेस्ट एडटेक कंपनी. ठीक है, सो यहाँ पे खड़ा हूं मैं, तो मैं भी एक नहीं है स्टेट बोर्ड से आया हूँ. एक स्टेट बोर्ड की स्कूल है, एक छोटा सा टाउन है, वहां से आया हूँ. कोई ऐसे बड़े इसका नहीं है. ठीक है, सच तो सच वॉरियर सर, सच वॉरियर सर. और आप अब योद्धा बनाओगे. मैं नहीं बोलूंगा कि सर आप मतलब वो एक ऋषि थे जिन्होंने अर्जुन जी को बनाया था, या द्रोणाचार्य. द्रोणाचार्य. आप द्रोणाचार्य हो सर. और ऐसे बहुत सारे अर्जुन तैयार कर सर रहे हैं. एक बात होती है, मैं हमेशा से, अभी मैं इतने सालों से पढ़ा रहा हूं और मैं हर एक क्लास में गया हूं तो मैंने बच्चों को बोला है आपको ऐसी एसएसटी पढ़ाऊंगा. सर बहुत पढ़ाते हैं, बहुत लोग करते हैं, बहुत अच्छा पढ़ाते हैं, बट ऐसे एसएसटी पढ़ेंगे कि आपको लाइफ टाइम याद रहेगी. सर ठीक है? मुझे याद है जब आपका डेमो एक मैंने देखा था सर, मैं खुद वो समझाया था टॉपिक.
मैं साइंस का स्टूडेंट हूँ। बिल्कुल सर, ऐसे पढ़ना है सर। पढ़ना क्या है सर? पढ़ना ऐसे है कि लाइफ टाइम याद रहे। एसएसटी एक मार्किंग वाला सब्जेक्ट है और आपकी टीचिंग स्टाइल प्लस ये मार्किंग वाला सब्जेक्ट होते हुए हमारे बच्चों को इसका बिल्कुल, बिल्कुल। बेनिफिट होने वाला है। एसएसटी का ऐसे भी है कि लाइफ में भी जरूरत पड़ती है। एसएसटी मतलब हमारी रियल लाइफ है सर, जो हमें हम पढ़ने वाले हमें हैं बोलते हैं ना सर, हम इंडिया में हम डॉक्टर्स, इंजीनियर्स, आर्किटेक्ट्स और क्या क्या लोग नहीं बना रहे हैं। हम वी ऑल आर लाइक इंडिया बिल्ड कर रहा है, बट मुझे लगता है सर ये भी लाइफ का पार्ट होना बहुत जरूरी है। हमें अच्छा डॉक्टर, इंजीनियर ये बनने के साथ साथ एक अच्छा इंसान बनना, एक अच्छा नागरिक बनना ये जरूरी है हमारे देश के लिए। तो सोशल साइंस इज वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट सब्जेक्ट जो आपको लाइफ में, देखो यार, बाहर जाओगे, दोस्त बनाओगे, लॉज के बारे में बात नहीं करोगे, थ्योरम्स के बारे में बात नहीं करोगे, आप बात करोगे समाज के बारे में, क्या चल रहा है, कहाँ पे क्या है, इकोनॉमिक्स क्या है, हिस्ट्री क्या थी, ज्योग्राफी क्या है, तो ये बात करेंगे हम। और फन वे में पढ़ेंगे, मैप्स, डायग्राम्स और क्या नहीं, पूरा सर, विजुअल। सर कुछ कमेंट सेक्शन के अंदर बोल रहे हैं बहुत सूरज सर को फ्लावर समझा क्या? फायर। चलो ओके, पूरी टीम ही फायर है। थैंक यू सो मच, थैंक यू सो सर, मच गाइस। बट सिर्फ 4 ही टीचर्स पढ़ाने वाले क्या? नहीं सर, भाई साहब ये क्या है? सरप्राइज है कुछ? Surprise है। और सर हमारी टीम बाकी है और जिस टीम के अंदर से हम कुछ, मैंने जो स्टार्टिंग से मैंने बता दिया है कि हमें सिर्फ फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ, बायो के साथ साथ एसएसटी नहीं बल्कि हमें लैंग्वेज, क्योंकि बहुत सारे बच्चों का, जैसे हम महाराष्ट्र में बेस्ट ऑफ 5 बहुत इंपॉर्टेंट होता है, लेकिन बच्चों के पास ये भी तो क्वेश्चन होता है कि बेस्ट ऑफ 5 में से है ना कौन से सब्जेक्ट की तैयारी करें और कौन सा सब्जेक्ट हमें इसमें रिमूव करना है। तो बहुत सारे बच्चे है ना ज्यांचा नाईलाज असतो म्हणून ते लँग्वेज सारख्या विषयाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र काही विद्यार्थ्यांच्या रायटिंग सेक्शन अभावी काही हे नुकसान होऊ नये, सायन्स मधला एखादा विषय असा तो बेस्ट ऑफ 5 च्या बाहेर ठेवण्याची गरज पडू नये, सर, आपण काहीच सोडणार नाही. आपण काही कुछ नहीं जोड़ेंगे. फॅकल्टी अजून आपल्या कुछ नहीं संवादाचा छोड़ेंगे. भाग होणं सर, बाकी आहे. महाराष्ट्र की अब ऐसी नंबर 1 टीम बनने जा रही है ये वाली, और सर महाराष्ट्र का बेस्ट यूट्यूब चैनल इसे बनाएंगे। मैं सबसे बस एक बात कहना चाहूंगा, अभी जो लाइव है उन लोगों से, जो बाद में आएंगे उन लोगों से, जो ये वीडियो देखेंगे, जैसे भी जब तक जिसके पास ये वीडियो पहुंचेगी, भाई एक बार आना, फिर जाओगे नहीं कहीं। यस, लिख के लेना, श्योर। लिख के लेना और मेरा नाम लेके लिखना कि सर ने बोला था, ठीक है, मैं देख लूंगा बाकी का। चलो सर फ्लावर नहीं फायर है। और इसी के साथ साथ सभी को थैंक यू सो मच बोलते हैं, आप सबने यहाँ पर समय निकाला। क्या बोलते हैं मैम, एक बार लास्ट की पुकी लाइन एक बार हो जाने दो। ओके, थैंक यू सो मच सबने, जो भी जितने भी बच्चे लाइव देखे हैं और जिन्होंने नहीं भी देखा वो बच्चों को आप शेयर कर लो, बिकॉज ये उन बच्चों के लिए भी हेल्प हो जाएगी, बिकॉज सारा मजा तुम ही मत लो, बच्चों और भी बच्चों को दो जिनका भला हो, ठीक है। हेल्प करनी चाहिए, हेल्पफुल बनो, ठीक है। पढ़ाई के साथ हम बाकी भी चीजें पढ़ाएंगे यहाँ पे, ठीक है। तो मिलते हैं हम आगे। यस, और टेंशन नहीं लेना है सर, टेंशन लेना चाहिए क्या? बिल्कुल नहीं। अब मैंने जैसे स्टार्टिंग में बता दिया कि जैसे सिलेबस को आपने डिवाइड कर दिया है 3 कैटेगरी में, जैसे मैगी सिलेबस और है ना खिचड़ी सिलेबस की हमें कोई चिंता नहीं है, लेकिन सर और पूरी टीम अगर हमारे साथ में है तो ये जिसके प्रिपरेशन के लिए टाइम लगता है उसका प्रिपरेशन भी आने वाले टाइम में, मतलब कम टाइम में ज्यादा से ज्यादा प्रिपरेशन कैसे करे, इसका पूरा डाटा आपको इस चैनल पे मिलने वाला है, वो भी टीम के साथ। थैंक यू सो मच। एक बार सूरज सर, मैं एक बार कहना चाहूंगा, हम मतलब थोड़े से क्या बोलते हैं उसे, मतलब थोड़े से जैसे घायल क्या हुए, हम थोड़े घायल क्या हुए, लोगों ने हमें हारा समझा सर, बट लोगों को पता नहीं जो शेर सबसे घायल होता है ना वो सबसे ज्यादा तेज दौड़ता है, दहाड़ता है, और ये दहाड़ कभी रुकेगी नहीं, और ये दहाड़ ऐसे ही चलती रहेगी। ये तब तक चलती रहेगी जब तक महाराष्ट्र के हर एक बच्चे तक क्वालिटी एजुकेशन ना पहुंचे। अनअकैडमी का पहले से ही आज 10 साल हुए अनअकैडमी के साथ में, है ना, अनअकैडमी है यहाँ पर, और अनअकैडमी दिन भर दिन बढ़ता है, और अनअकैडमी एक ही सोच है कि क्वालिटी एजुकेशन, क्वालिटी कंटेंट हर एक बच्चों तक जाना चाहिए। और अब महाराष्ट्र के अंदर ये ज्ञान गंगा, ये ज्ञान गोदावरी रुकनी नहीं चाहिए, इसीलिए सर हमारे महाराष्ट्र में रुकेंगे नहीं, नहीं, अब सर बिल्कुल महाराष्ट्राच्या मातीतच तसं आहे,
महाराष्ट्राची माती आहे ना, जिना त्याच्यात एकदम सर, संघर्षाचा जादू आहे काहीतरी. या ठिकाणी रुजलेला आहे. संघर्ष काय असतो हे महाराष्ट्रात महाराष्ट्रानं आहे, सर. संपूर्ण भारताला आणि उगच नाही म्हटलं जातं आणि ते दिल्लीचे ही आहे तख्त ना, राखी तो महाराष्ट्र माझा. Actually, उगाच नाही ते म्हटलं आहे ना की आमची टीचिंग भारी, आमचं टीम भारी आणि आमचं सगळंच लय भारी. तर जय महाराष्ट्र. मी एकच म्हणणार आहे, आमच्यात एक माझ्या गावाकडे एक गोष्ट राहते, एकच गोष्ट, हा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर सगळ्यांना ठीक आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शेअर करा, लाईक करा, लवकर सबस्क्राईब भेटू, करायला लवकर विसरू भेटूया. नका. चलो बाय ठीक आहे, बाय. बाय, टेक केअर, लवकर भेटूया, सिया.